तर मी गेलो होतो आपल्या पंचवटी क्षेत्रातल्या असं एका चमत्कारिक मंदिरात, जिथे गेल्यावर तुमची कुठलीही प्रकारची इच्छा आणि कुठल्याही प्रकारचा नवस हा म्हसोबा महाराजांजवळ मागितल्यावर पूर्ण होतो. आणि इथे असे मानले जाते, इथे असलेल्या कुंडाच्या पाण्याने जर अंघोळ केली, तुम्हाला कुठलीही प्रकारची तांत्रिक बाधा ही नष्ट होऊन जाते. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साहिल आणि आजपासून मी सुरू करणार आहे एक नवीनची सीरीज. आणि त्यात मी तुम्हाला दाखवेल आपल्या नाशिक मधले असे काही ऐतिहासिक आणि प्राचीनिक मंदिर. आणि अशाच एका मंदिराच्या शोधात मी आलो आपल्या नाशिक येथे तपोन इथे श्री म्हसोबा महाराज देवस्थान केवडीवन. इथल्या या मंदिराबद्दल तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं कमी. इथे असलेली ही म्हसोबा महाराजांची मूर्ती स्वयंभू आणि खाली असलेली त्यांच्या पायथ्याशी एक जागृत जलधारा पण जी 24 तास वाहतच राहते आणि हिला कुठली पाईपलाईन न कुठली यंत्रणा. आणि जेव्हा कोणाचा मागितलेला नवस हा पूर्ण होतो, निश्चितपणे इथे एक कोंबडा सोडून जातो आणि इथे तुम्हाला भरपूर सारे नवसाचे कोंबडी दिसते. आणि इथे असे मानले जाते, इथे असलेल्या कुंडाच्या पाण्याने जर अंघोळ केली तर तुमच्या मागे लागलेली कोणती तांत्रिक पिछड बाधा ही नष्ट होऊन जाते. मंदिराच्या आवारातच तुम्हाला ही ऊर्जा जाणवेल. या जी 90 वर्षापासून महाराजांचा सेवेत आहे. आणि हे बाबा आम्हाला बोलता बोलता बोलले, त्या मार्गाने जाऊन तो स्वप्न देऊन तो उकरून काढेल. तो काही काळात येतो सांगता येईल. एवढं ऐकूनच तुम्ही महाराजांच्या शक्तीचा अंदाज लावू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जर तुम्हाला आपल्या नाशिक मध्ये असे प्राचीनिक मंदिर व जागृत ठिकाणांची माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तिकडे जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत कमेंट मध्ये लिहा म्हसोबा महाराज की जय.